हॅलो 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 अरे वा क्या बात आहे प्युअर दाल भात आहे यालाच म्हणतात माझे माय बाप शहिरी याच नाव आहे शहिरी पहिल्या डावाची मान करी मी पहिलं राहुल माझं गणाच्या माध्यमातून एका सुंदर अशी प्रश्नाची विचारणा केली होती कारण माझा प्रश्नच नाही समजलं तुम्हाला म्हणतो तुम्ही माझे उत्तर काय देणार हा तुम्हाला माझं हा आता बाई म्हणते माझं जरी चुकलं असेल तर तुम्ही का नाही सांगितलं माझं जरी उत्तर चुकलं असेल तर तुम्ही मॅडम सोडून तुम्ही का नाही सांगितलं हो तू ये विचार ठेवणं कळवली आली मध्ये माय बाबा तुम्ही सांगा एक मिनिट हो त्या मासाची सांगतो थांबा त्याला खुराक चारतो ना आता कोणती खुराक सांगतो हा मग तुम्ही त्याचं उत्तर का नाही सांगितलं म्हणजे मी प्रश्न विचारू मी पागला प्रश्न विचारले म्हणजे मी प्रश्न त्याचं उत्तर मी सांगू तुम्ही का आलू चिंता येतील म्हणजे प्रश्न मी करू त्याचं उत्तर मी देऊ खरं मग मी सांगितलं होतं रे तुम्ही आपल्या छाती हात मारून सांगा माझे उत्तर खोटं आहे तुम्ही डायरेक्ट म्हणा की सोड मॅडम माझ्याकडून नाही जमलं तुमचं उत्तर सांगा सांगेन मी लोकांच्या समोर समजा का तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर की करतो मग तुम्ही काय नाही सांगितलं माझं चुकलं होतं खरं ना कम तुला नाकाचा शेंडा वागता होता का सांगाले काय सांगा उत्तर मग माझं तर चुकलं होतं मग तुम्ही काय नाही सांगितलं उत्तर मग त्याला अरे माझी इच्छा तुला बायको करायची आहे म्हणते ओके फक्त हे धंदे तुमच्याकडे बायका करायचे फक्त हे धंदे उरले म्हणून बायका करायचे समजला का हा आता बाई म्हणते माझ्यापेक्षा वजन जास्त मास काढून हाडी काढी लागली का कोणती बिमारी तर नाही झाली काही जण काम करत असतं म्हणजे काही कोणती बिमारी तर नाही झाली म्हणलं काम वारा चालला असतं का काय वाटायचं पापडा आणि होत चालत रोज खाऊन जा जरा कमी करत जा सकाळ संध्याकाळ नको करत जा जरा कमी खा हाय हाय कधी होतं दोघंच आहे मागं पुढं तिसराही नसे तरी एवढी हाय हाय माझी इच्छा तुला बायको करायची आहे म्हणे किती बायका खूप किती बायका म्हणलं हा दुसरी गोष्ट आणखी मी तर तुला वाईट अर्थाने बोलणार नाही आणि ज्ञानाचा काटा तुला पोचू देणार नाही कदाचित जर तो काटा जरी रुतला तर त्याची दुखापात होऊ देणार नाही तुमच्या तोंडात तुमचीच खरी करून देते मला एक सांगा काटा जरी माणसाच्या पायाला कधी रुतत दुखापात होणार नाही कधी होणार एवढा काटा जेवढा किती किती काटा टोचणार होणार नाही म्हणते दुखापात होणार नाही असं कसं दुखापात होणार नाही त्याच्यासाठी अंगावर आज येण्यासाठी चांगली दवाई खायला लागते समजलं का त्याचा स्टॅमिना पाहिजे माणसामध्ये असं वारला पापड कोण्या कामाचा एका फुगामध्ये उडून जाईल नाही कोण्या कामाचा आणि माझी इच्छा तुला बायको करायची आहे म्हणते हा राहिली दुसरी गोष्ट मी जय खाऊ म्हणतो तू मला आता तुझी उद्या तेरवी करतो तू आता तुम्हाला आता तुझी उद्या तेरवी करतो बकऱ्याचा जेवण त्याला लागली आता पोटदुखी समजलं का कारण तुला मनुष्य लागतं का तो मरस का नाही कारण रोजे जंगलात दिसतेस ना मरतही नाही ना कारण तर नाही मरतही नाही ना तरी बाई म्हणजे तुला पपईला बोलावला सांगतो ना पपईची मी सांगतो तर सोनूबाई म्हणजे त्या पपईचा कलर जाऊ नको त्या पपई
पपईला किंमत आली म्हणते काय? पपई टाकलं असता कसा जाईल माझ्या फुटकाचा कवड्या होता पपईचा कलर जाईल का पपई? काही पपईचा कलर जाईल फुटकाचा कवड्या होता पपईचा कलर जाईल का सगळं का आजही जाऊन विचारू पण मार्केटमध्ये किती रुपये किलो आहे पपई म्हणून तो बारतीन बाहेर दूध येतो म्हणते. समजलं का आता का तुले आले पाहिजे मग तू बाकी घ्या ना तू खाते म्हणा 2-3 पपई तुला घरे घरे दूध येईल म्हणा. तू खाणं का पपई तुले येईल चांगला अंगावर तुझ्या मांस मास तुला येईल म्हणा. नाही तुले दूध येईल ना मासा येईल तुझ्या अंगावर चांगला खात असेल. बोलणं बोलते ना माझा फुलबडा नाही तुझ्या कापूनच जाईन आज कापतो हो पपई पपई आलेच कापून चारतो आज आणि म्हणे देशील का माझ्या हातात? आता देतो ना थांब ना त्याच्या हातामध्ये अरे निशान तो हातात घेण्यासाठी तसं ज्ञान असायला पाहिजे समज व्यक्ती बुद्धिमत्ता नसायला पाहिजे तुला बुद्धिमान असायला पाहिजे असे बायका करायचे धंदे त्याला कोण हातात घेणार आहे कोण तुमच्या हातात घेणार आहे नाही कोण तुमच्या हातात घ्यायचं बायका करायला तुम्हाला कोण हातात देणार आहे समजलं का मग एवढं ज्ञानीवंत गुरु होता सांगणार ना मग तुझं उत्तर सांग ना लोकांच्या समोर तुझी चित होईल माझी हार होईल म्हणलं ना आता मॅडम साहेबात तुम्ही का हो तू का जुड्यावर येते मी सांगतो माझं उत्तर ना आणि म्हणून मला म्हणायचं आहे हो नागपुर का पठान हो तो सुन तू नागपुर का पठान होगा हेलो 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 आकाशात करल हा नाही तू या आवाजानं घाबरला हो सगळं झाली ना आकाशात करणार भेजार दे अरे म्हणून हेलो 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 अरे म्हणून मला म्हणायचं आहे अरे मैं भी वो जैसे तलवार हूँ तेरा कलेजा फाड़ दूंगा शाही निशान मैं भी वो तेज तलवार हूँ तेरा कलेजा फाड़ दूंगा अरे पलट पलट कर मारूंगी तुझे पानी भी ना पीने दूंगी पलट पलट कर मारूंगी तो तुझे पैका थकलास का तू कार्यक्रम करू का हात पाय टाकून राहिलास काम फिरे हात पाय तू थकलास का कार्यक्रम करू म्हणून म्हणलं का तुला कमी करत जा म्हणून समजलं का मैं भी म्हणते नागपूर का पठाण अरे होगा तो नागपूर का पठाण तर ये भी गोंदिया जिल्ह्याची गठाण आहे मैं हो म्हणते नागपूर ह्याच गोष्टी त्या दिवशी तू भडकली होती समजला का शाहीर पुरुषोत्तमचे खांडेकर तुमचे गुरु तुमचे वस्ताद त्यांच्याशी दुय्यम होते आणि याच गोष्टी दुय्यम भडकली होती समजलं का ते बी तसेच म्हणत होते आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे होगा तो नागपूर का पठाण तो ये भी गोंदिया जिल्ह्याची गठाण है तुझे पानी भी ना पीने दूंगी ये भी ऐसी फुसुक बाम ये सूत्री बाम फटाका है कारण म्हणतात ये कोई पहली बार नहीं कई बार तुझसे पड़ गया पाला शायद निशान की सुख दे ये कोई पहली बार नहीं कई बार तुझसे पड़ गया पाला अरे होगा तू तिरंगे वाला मैं हूँ पंचशील वाली तू क्या कर लेगा मेरा तिरंगे वाला मिट्टू झोऱ्यामध्ये तू एवढा सांगू शकशील ना बायको करतो माझी इच्छा तुला बायको करायची आहे फक्त एवढं सांगू शकशील झालं तुझं खेळ खतम मिट्टू झोऱ्यात माझं गाणं काय म्हणते आता ऐका शाही साहेबांनी गाणं म्हणलं साजन 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 मेरे साजन अरे साजन 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 मेरे साजन मैं तो दुल्हन सजाऊंगी मेरी दुल्हन
बायको करतो म्हणजे फक्त तू येऊन पाहिजे माझ्यावर मग तुला सांगतो कसं करायचं बायको करावं तर असं समजलं का आणि म्हणून मला म्हणायचं आहे आला 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 माझ्या जवळ आला आणि आला 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 माझ्या जवळ आला आणि तुला जोड्यानं मारत तुला जोड्यानं मारत आणि या गावात जोड्यानं मारत आणि या गावात बेस लागते तुझी तब्येत नाही बरी वाटते का तब्येत चांगली वाटते, नाही बेस वाटत वाटते. कसं सांग तुला इथून दवाई देतो तुला जयखर मला काय सर्व काय नाही तुझ्या नड्यात नाही भरलं तर तुझी तेलवी नाही केलं तर काहीच नाही केलं समजलं का नाही तुझी तेलवी नाही करून नाही चांगलं बकराचं जेवण वाढतो एवढ्या लोकांना या गावामध्ये माय तेरी तुझी उद्या तेलवी करता पाहिजे जाता जाता समजलं का तुला सर्व काय बायको बायको करशील तू किती बायका करतेस का माहित नाही बाई पहिले हालत घेत पाहून घे मग बायका करशील समजलं का अंगाच्या परिवर्तन माफ नाही दिलं बायका का शोक काय तुला एवढा तुझ्या मुळे तर कुत्रे मुतत ना उभ्या उभे ना बा. समजलं का आणि म्हणून इकडे म्हणते ताई हो इकडे म्हणते सोडून आणि इकडे म्हणते बायको करतो किती नियतीचा खराब आहे ती हा बायको हा किती नियतीचा खराब दिसून राहिला हा असं कसं गेलं जीव इकडे म्हणते माझी लागला बहीण होते आणि इकडे म्हणते बायको करते हा किती चांगला असेल जी याची विचार चांगली असतील ओके हा चांगला असेल का नाही नाही हा चांगला असेल का मोठा बायका करते खरं बायका एवढूचा अजून हात भरत गेळ हा पण बायका करते का तम तम करते बायका करासाठी नाही का हो तम तम करते बायका करासाठी आणि म्हणून मला म्हणायचं आहे आणि म्हणून गाण्याचं उदाहरण सांगते तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही जसं मला म्हणलं नाही मी तुम्हाला म्हणणार नाही समजलं का मी तुम्हाला म्हणणार नाही आणि म्हणून एक बिचारी गरीब घराची बाई होती एक गरीब घराची बाई होती कारण हा तिच्यावर नियत टाकायचा तो तिच्याला तो कोण होता समझने वालों को इशारा काफी होता है समझ की नाही बाबा समझने वालों को इशारा काफी होता है म्हणून त्या विधवा बाई होता हसतेस रे तू नाही का म्हणून त्या विधवा बाईवर नजर टाकायचा पण तिला जोपर्यंत सहन झालं तोपर्यंत त्या बाईने माहे मारून बर्दाश्त केलं आणि तिची सीमा ते पार झाली तिची सहनशीलता ते पार झाली आणि म्हणून त्या बाईने हातामध्ये जोडा घेतला आणि त्या बीच गावामध्ये जाऊन त्याला लात मारत होती समजलं का ना मारलं त्याला जोड्यानं तो माझ्या गावात होता आणि म्हणून मला म्हणायचं आहे आला 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 माझ्या जवळ आला ते बाई म्हणायची आणि आला 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 माझ्या जवळ आला आणि याला जोड्यानं मारो
नाही जास्त आहे. लोकांना दाखवायचं म्हणते. लोकांना दाखवायचं म्हणजे मी तो हा तू दाखवायचं आपली काही झाकझूक नको करू. तू आपण झाकून ठेवतो सोडून नाही बरोबर चालेल तिकडे समजा का तू फक्त झाकून ठेव आपल्या मध्ये या झालं. बाया का असं म्हणलं तर पाहून नाही 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 या बाया बिचाऱ्या पावासाठी नाही आल्या फक्त या डोळे झाकून राहासाठी याला खरं येतात. त्याचं त्याचं आज हे सांगते. नाही तर पडते झाकते आपल्या. हो कोणते झाकू झाकू राहत असतील नाही का फक्त माझी पाहिजे तुझ्या नाही पाहिजे या काही नाही का रे तुझ्या नाही पाहिजे या काही गोष्टी किती सांगते लंब्या आणि प्रश्न विचारला तर या काही नको धरणं भरावं दे आपला कोणा तू सांग म्हणते हो केवढा हुशारा सांगते मला म्हणजे मी याले माझा पहिला माझा राहून आणि याले मी माझं उत्तर सांगून हा का करते जुड्या बांधते ती लस नाही मेथीच्या त्या जुड्या बांधते काय ती लस नाही मेथीच्या मी त्याचं उत्तर सांगू तर सांगतो मी माझं तुम्ही सांगा तुझं उत्तर मी सांगतो माझी त्या लोकांसमोर समजलं का मामा आज कमी नाही हो म्हणा. अरे हम भी हनुमान चाहते जीते हैं चाहे निशान जी सुखदेव है अरे हम भी हनुमान चाहते जीते हैं वक्त आने पर तुम्हारे जैसे तुरम खान को भी आजमा लेते हैं वक्त आने पर तुम्हारे जैसे तुरम खान को भी आजमा लेते हैं समझा का नहीं अरे गैरे के साथ नहीं है सोनू के साथ तुम्हारा पड़ गया पाला अरे गैरे के साथ नहीं ये सोनू के साथ में पड़ गया तुम्हारा पाला अरे कितने भी कोशिश कर लो शाही निशान जी सुखदेव है तुम कितने भी कोशिश कर लो लेकिन मेरा कुछ कर नहीं सकते मेरा कुछ कर नहीं सकते तुम बोल दे समजलं का आता म्हणते ज्ञानानं बोलतं गुणानं बोलतं पहिले म्हणते इकडे बायको ना मग म्हणते बहीण बायको करूया किती सांगते बहीण बायको करते नाही येते म्हणजे किती खोट दिसून राहिला हे लोक सांगतील आता माझं तुम्ही मी गाणं काय म्हणते ऐका बोलते म्हणत हेलो जब गीत लबों पर सजते हैं जब गीत लबों पर सजते हैं जब साज दिलों में बजते हैं जब गीत लबों पर सजते हैं जब साज दिलों में बजते ढिले ढिले हात पाय टाकते जसा मेल्या सुरतीवाने आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर फेर करा शाहीर फेर करा तुम्ही टाईट पण बोलू नका हो वाईट शाहीर फेर करा तुम्ही टाईट पण बोलू नका हो वाईट
केव्हा आणि हिरवा बाणा मिळाला केव्हा तेव्हा रंग भगवा कोणी दिले केव्हा आणि हिरवा बाणा मिळाला केव्हा हा तर कारण मी म्हणलं होतं की सर्वप्रथम या शाहिरीच्या शिवारामध्ये या शाहिरीच्या शिवारामध्ये कलंगी आणि तुरा फक्त हे दोन शाखा होते कलंगी आणि तुरा फक्त हे दोन शाखा होते हा तर त्या अकबर राजाच्या दरबारामध्ये सभा भरली होती मग त्याने तुरा काढला तेव्हापासून तुरा पडला हा आणि सर्वप्रथम बेदरली सर्वप्रथम शाहिराला बेदरली मग रंग भगवा कोण मग त्या काव्या सांगितलं ते कुठं गेले ते कांद्याला फुल झाले का हा त्याच्यात मग म्हणते आपल्या विचाराचं कसून आणि दुसऱ्याच वेळेस जावाचं म्हणते बसून हो बसून विचारलं होतं का नाही बसून खूप सांगता ना नाही बसून विचारलं होतं का कोणी दिले केव्हा आणि हिरवा बाणा मिळाला केव्हा का नाही सांगितलं तुम्ही शाहीर आहात ना तर चण्याच्या झाडावर कोणी चढतो का कारण त्या काळामध्ये शहाणे बुजुर्ग लोक सांगतात चण्याच्या झाडामध्ये बाजार भरला होता बरोबर आहे बाबा म्हणतात की नाही तो तुम्ही नाही पाहिला मी नाही पाहिला पण एक कहावत म्हणून बनलेली आहे बरोबर आहे की नाही आमचे आजोबा आम्हाला कहाणी सांगायचे चण्याच्या झाडामध्ये जातात बाजार माणसं किती असतील जी त्याची हाईट किती असेल खुशाला सांगते का आम्हाला शायरी शिकवते का शायरी कशी करावं लागते म्हणून नाही शायरी शिकवते तिकडे तिकडे चालते तिकडे नागपूर इकडे चालतं गोंदिया जिल्ह्यात समजलं ना तिकडे नाही खपवायचं आणि म्हणून मला म्हणायचं आहे कारण म्हणतात हा तुला बोलणार नाही म्हणून आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे बोल रामाला बघायला मी सुरुवात नाही कोणी राम नाही बनला शाहीर निशान जी सुखदेवे मुंह में राम बगल में सूर्य रखने से कोई राम नहीं बन जाता अरे राम नाम का जप करने वाले कोई श्याम नहीं बन जाता राम नाम का जप करने वाले कोई श्याम नहीं बन जाता ते भगवे कपडे घाल चाले साधू संत महाराज बनाते आसरा बापू चले जयला सोडून राहिले ऐका मला समोर म्हणायचं
बगैर पुरुषों से कहा हुई संतान है, ओके माँ बगैर पुरुषों से कहा हुई संतान है. तर सन्मान्य शाहीर मान्यवर जी विज्ञान एवढा समोर गेलेला आहे, माणसाला सुद्धा मुलं झालेले आहे. ओके माँ समजलं का? विज्ञान सांगतो, समजलं का? माणसाला सुद्धा मुलं झालेली आहेत. विज्ञान सांगतो माझ्या घरचं आणि माझ्या तोंडचंही नाही. समजलं का? माना की नारी रतन की खान है. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, अरे नारी नारी कहता है पैमान, ये नारी रतन की खान. नारी नारी कहता है पैमान, और ये नारी रतन की खान. इस नारी से कोख से जन्म लिया वो है कृष्ण भगवान. इस नारी से कोख से जन्म लिया वो है कृष्ण भगवान. इकडे म्हणते बाई नाही, इकडे म्हणते बायको. किती 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 चांगली याची नियत आहे, किती चांगली याची विचार आहेत. ओके माँ बापा 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 बहीण बायको करूया, बायको. दिसतेच ना बहीण बायको करूया नाही का? इकडे म्हणते बहीण आणि इकडे म्हणते तुला बायको करायची इच्छा आहे म्हणते. बापरे. हो ना, धरशील म्हणते माझ्या हातात. का हो, याच्या जवळ आई खरं केवढा लायक ज्ञान. आलो तर खोलशील का हो. म्हणते दरवाजा हो तर आलो का खोलशील का म्हणजे दरवाजा तुझी हलाल नाही केलं तर कोंबड्या बकऱ्याच्या वाणी. हो समजलं का? आणि तो साधूच्या भेजातला त्या डाकूचा काय करायचं? साधूच्या भेजातला त्या डाकूचा काय करायचं? कारण म्हणतात ऐका, माझे शब्द लक्ष से निशाणी सुख देवे. कारण त्या साधूच्या भेजातली त्या डाकूचं काय करायचं? कारण त्या बाईची आबरू लुटणाऱ्याला, त्या बाईची आबरू लुटणाऱ्याला त्या भगवानला काय म्हणायचं? त्या बाईची आबरू लुटणाऱ्याला त्या भगवानला काय म्हणायचं? हे कारण म्हणतात, कारण म्हणतात ऐका, लक्ष सुद्धा मला शब्द. कारण तू खुशाल का शाहिरी आमच्यावर, तू खुशाल का शाहिरी आमच्यावर. समजलं का? पण मला म्हणायचं आहे, पण मला म्हणायचं आहे, कारण पण आधी सांग तू खरं निशान. आधी सांग तुला खरं निशान. आधी तुला काय म्हणायचं आहे? तू सांग आधी खरं निशान, आधी तुला काय म्हणायचं आहे. समजलं का? तो होता एका ठिकाणी बहीणही बायको, मायाही बायको, पोरगी बायको, प्रत्येक बाई बायकोच म्हणे. त्याचा अर्थ सांगा म्हणे तुम्ही कोण होते म्हणून. समजलं का? तशासारखी गमत तुझी दिसून राहिली आज मध्ये. समजलं का? ऐका, मला समोर म्हणायचं आहे.
नाशिवंत या मडक्याला तुम्ही ठेवावे जपून याचा नाही भरोसा केव्हा जाईल फुटून याचा नाही भरोसा केव्हा जाईल फुटून संसार एक मोह माह्याचा बाजार असतो हा संसार एक मोह माह्याचा बाजार असतो तर म्हणतात सोयरे धायरे संपत्तीचे लोक आणि निदानाचा एक पांडुरंग म्हणतात फक्त सोयरे धायरे कोटपर्यंत तुमच्या सोबत येणार आहे त्या शमशान भूमीपर्यंत बरोबर तुमची स्वतःची पत्नी फक्त तुमच्या सोबत येणार आहे तर फक्त त्या गेट पर्यंत तुम्हाला म्हणतात अरे क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा क्या लेके आया बंदे अरे क्या लेके जाएगा अरे मुट्ठी बांधे आया और हाथ पसारे जाएगा मुट्ठी बांधे आया और हाथ एवढा गर्व आहे का एवढा शौक आहे बायका करा एवढा शौक आहे का बायका करत आपण बायकान जीव लागते का आणि आपल्या तोंडाने सांगते ते एकीचीच तर पूर्ती नाही करणं होत म्हणते काहून एवढ्या गमतीचे पैसे कमी जाऊ पाहिले बिचारी कमी जाऊ पाहिले एवढा गमतीचे पैसे रात्र दिवस करता तरी घेऊन दे ना तिने तर चांगलं म्हणजे चुकी भाजरल्या पाहिजे म्हणते नाही हो म्हणतले विचारता माझ्या माया मावली ना समजलं का हा तर त्या तुमच्या बायकोच्या तुम्हाला उत्तर देतो समजलं का बायको म्हणला ना बायको कदम तिच्या तुम्हाला उत्तर सांगणार आहे कारण ऐका मला समोर म्हणायचं आहे प्रश्नाची विचारणा केली होती तर त्यांचा प्रस्तावच असा की तुझ्या नवऱ्याला नाही ठाव तर कुठं ठावतो आणि ते वस्तू दावशील तर मी होड लावतो लागली होड कितीची होड लागता कितीची होड लावता सांगा किती त्यान पैसे जरी मी लावली होड तर सांगा बाबा पुरे पैसे हागवून त्याच्याकडून एवढी 1 रुपये देणार नाही आले बिना पैशानं कधी नाही पाठवलं तर नावाचे सोडून घर बिना पैशानं पाठवेल आता पुरी रक्कम घेऊन जाईल पैशाची एवढी बी हो का नाही खरं सांगा हा तुझ्या नवऱ्याला नाही ठेवतो कुठे ठेवतो आणि ते वस्तू दावशी तर मी होड लावतो लागली हो लागली वाट कोणती वस्तू तर प्रत्येकाच्या संसार लागू आहे माझे माई बाप हो ज्या अर्थामध्ये आमच्या आई वडिलाला घडलं त्याच्यानंतर आम्हाला घडलं आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला लागू आहे किडी मुंगीला प्रत्येक व्यक्तीला तर म्हणतात बाईचं लग्न झालं तर बाईच्या नवऱ्याने तिच्या प्रत्येक एक वस्तू पाहिली पण एक मात्र अशी वस्तू आहे का तो तिच्या नवऱ्याला ठाव अजूनही नाही
तिच्या नवऱ्याला ती वस्तू माहित नाही तर ती वस्तू दावशी तर मी होड लावतो. लागली होड, समजलं का? लागली होड म्हणलं ना, लागली लगी बा, समजलं का? लागली गोष्ट. आणि म्हणून मला ते वस्तू तुम्हाला सांगते, ती वस्तू कोणती आहे तर ती वस्तू आहे बाईचं नार आणि फुल. बाईचं नार आणि फुल. जन्मतानीच बाईचं नार फुल गाडला जातो. तिच्या नवऱ्याला माहित आहे तिचं नार फुल कुठं गाडलं आहे म्हणून? आहे का बाबा माहित? तर ती वस्तू आहे ते बाईचं नार आणि फुल. ती वस्तू आहे तो बाईचं नार आणि फुल. बाई आणि गोष्ट जरी माझी खोटी असेल तरी विचारच्या शाहीर पुरुषोत्तमची खांडेकर तुमचे वस्तात, तुमचे गुरुवर्य. आम्ही त्यांना आपले गुरुवर्य मानतो, आम्हीही त्यांना आमचे गुरुवर्य मानतो. तुमचे जरी वस्तात, तुमचे जरी गुरु असतील पण आमचे ते गुरुवर्य, आम्ही त्यांना आमचे गुरुवर्य मानतो. कारण मी सिद्ध करून मी सांगितलं, त्यांचं नाव सांगितलं. कारण तो जे वस्तू आहे बाईचं नार आणि फुल, जन्मताच तिचं नार आणि फुल गाडल्या जातं. ते कोणत्या ठिकाणी गाडतं? त्या नवऱ्याचे पूर्ण आयुष्य बितून गेले, त्या पत्नीचे त्या पतीचा पूर्ण संसार बितून गेला, पण अजूनही त्या पत्नीने आपल्या पतीला सांगू शकली नाही की माझं नार आणि फुल या ठिकाणी गाडलेलं आहे. ते तिची वस्तू. आणि तुमच्यापासून आता जरी खोटा बोलला निशान, समजलं का? आणि आता जरी खोटं बोलत तिथं सांगू सिद्ध करून दाखवेल तिथल्या लोकांसमोर. आणि तरी माझ्या खोटे असेल तर तुम्ही सांगा, आजच्या गमचे पैसे मी हारले तुम्हाला. आजच्या गमचे पैसे आपण तुम्हाला 1 रुपया घरी नेणार नाही. 1 रुपया या गमतीच्या पैसा घरी नेणार नाही. माझं जरी उत्तर नाही सांगितलं मॅडम म्हणते तर तुमचे पैसे काढणार होते का ठेकेदार? तुम्ही काय सांगला आपलं उत्तर? मग ते नाही जमलं सांग ना. त्याच्यावर गोष्टी तर मार लागायच्या सांगतात ना, लंबा लंबा फेकता मार द्यायचं नाही का? वाह रे वा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे लोकांना. तुमची जीत होईल, माझी हार होईल. सन्मान्य शाहीर मान्यवरती तुमची जीत होईल, तुमची जीत होईल, माझी हार होईल. समजलं का? हा, ते सम्राट फालतू सांगायचं नाही. समजलं का? हा, ते